आज आपण बघणार आहोत मल्टिप्लिकेशन ऑफ रॅशनल नंबर्स. तर हे खूप इझी आहे. तर ह्याच्यात आपण जसं इंटिजरची मल्टिप्लिकेशन करतो सेम वेनी आपण रॅशनल नंबरची सुद्धा मल्टिप्लिकेशन करायचं आहे. जसं 3/11 इंटू 2/5 इज इक्वल टू आपण न्यूमिरेटर आणि न्यूमिरेटरचं मल्टिप्लिकेशन करायचे आणि डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन करायची. म्हणजे इथं 3 इंटू 2 इज 6 डिवायडेड बाय 11 इंटू 5 55. धिस इज आवर आन्सर. मीन्स 3/11 इंटू 2/5 इज इक्वल टू 55. This is our answer. इथे मी सेमच एक्झाम्पल घेतलं. आपण दुसरं नेक्स्ट घेऊया. 12 डिवायडेड बाय 5 इंटू 4 डिवायडेड बाय 15. तर इथे पण सेमच करायचं आहे. न्यूमेरेटरचं ती मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय 5 इंटू 15. आता मी इथं काय करते, एक स्टेप पुढे जाते. तर मी 12 आहे ते डिवाइड करते. कशामध्ये? 3 इंटू 4. बघा 3 इंटू 4 म्हणजेच आपलं काय आहे 12. आणि हे 4 मी आहे तसं केलं. आणि ह्या दोघांना मी डिवाइड केलं कशाने? डिनॉमिनेटरमध्ये 5 आहे इंटू 15चं मी काय केलं? 3×5 15. 3×5 15. तर इथे काय होतं, ह्या 3ला हे 3 काय होतं एक्झॅक्टली डिवाइड होतं. त्यामुळे ते इथून कॅन्सल होतील. फक्त इथे राहतं 4 4 16, 4 4 16 आणि 5 5 25, 5 5 25. देअरफॉर आपलं काय होईल 12 डिवायडेड बाय 5 इंटू 4 डिवायडेड बाय 15 इज इक्वल टू 16 डिवायडेड बाय 25. हे झालं आपलं आन्सर. इथे फक्त आपण काय केलं आहे की ते जे एक्झाम्पल आहे नंबर्स आहेत ते आपण सिम्प्लिफाय फॉर्ममध्ये आधी करून घेतले आणि ज्यांना डिव्हाइड करता येतं तितकं आपण करून घेतलं, जेणेकरून आपलं येणारे एक्झाम्पल हे इक्विव्हॅलंट रॅशनल नंबरमध्ये करेक्ट आन्सर येईल. जरी तुम्ही इथं नाही केलं तरी जास्तीत जास्त इथल्या आपल्या व्हॅल्यूज इन्क्रीज होतील, पण तो ह्या रॅशनल नंबरला इक्विव्हॅलंट रॅशनल नंबर असेल. तर थर्ड एक्झाम्पल आहे -8/9 इंटू 3/5. हे आहे आपलं थर्ड एक्झाम्पल. धिस इज आवर फर्स्ट एक्झाम्पल, धिस इज आवर सेकंड एक्झाम्पल अँड धिस इज आवर थर्ड एक्झाम्पल. तर सेम अगेन आपण कशाचं मल्टिप्लिकेशन करायचं? -8 इंटू 3 डिवायडेड बाय 9 इंटू 4. आता अगेन मी 4ला काय करेल डिवाइड करेल. -2 इंटू 4 मीन्स -8 इंटू 3 आहे तसं लिहिते. तर 3ला डिवाइड करताना आपण कसं करणार? 3 इंटू 3 मीन्स 9 इंटू 4. तर इथे अगेन ह्या 4ला एक्झॅक्टली डिव्हिजिबल हे 4 आहे आणि ह्या 3ला एक्झॅक्टली डिव्हिजिबल हे 3 आहे. त्यामुळे इथे येताना -2/3 और वी कॅन से दॅट और हे मायनस आहे ते कॉमन इथे लिहायचं 2/3. सो -8/9 इंटू 3/4 इज इक्वल टू -2/3 और असं कॉमनमध्ये लिहायचं -2/3. थँक्यू.